लोकसहभागातून शालेय साहित्य वितरण सोहळा उत्साहात संपन्न। कुमारी स्वरा राहुल बच्छाव हिच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील राहुल भाऊ अंबादास बच्छाव पाटलीन आई यांच्या वतीने जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खेडगावचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील यांनी भूषविले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार भास्कर भगरे सर, माननीय API गायत्री जाधव, सहकार नेते सुरेश ढोकळे, सुजाताताई सोनवणे, उपसरपंच खेडगाव जयराम पाटील, राजेंद्र ढोकरे, ग्रामपंचायत सदस्य अनिलदादा ठुबे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, माजी उपसरपंच विजय ढोकळे, माजी चेअरमॅन खेडगाव सोसायटी शांताराम बहाते, चेअरमॅन सोसायटी एकनाथ खराटे, सभापती सोमनाथ धुळे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गांगुर्डे, जगनराव सोनवणे, राजू गांगुर्डे, अश्विनीताई गांगुर्डे, मनोज थोरात, राहुल गांगुर्डे, जगन वाघ, जनीमा शेख, मनोज पावडे, पोपट चव्हाण, समाधान जाधव, सायन वाघ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। रमेश गांगुर्डे व बाळासाहेब गांगुर्डे यांनी आगंतुक मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। राहुल भाऊ बच्छाव यांच्याकडून शाळेतील सर्व 235 विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश तसेच शाळेला 9 ग्रीन बोर्ड, 4.5 फूट 3 कपाट आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने वातावरण भारावून गेले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उर्मी वाढीस लागेल, तसेच समाजातील लोकसहभागातून शिक्षण प्रसाराचे कार्य अधिक बळकट होईल, अधिक अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे। खरं तर खेडेगाव शाळेच्या इतिहासातील पहिला प्रोग्राम होता। समाजहिताचा आदर्श उभारणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरला। खेडगाव येथे आमचे सहकारी मित्र राहुल भाऊ बच्छाव यांनी आपली कन्या कुमारी स्वरा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळजवळ 1.5 लाख रुपयाचं शैक्षणिक साहित्य आज शाळेला देत आहे। मी त्याबद्दल राहुल बच्छाव असतील त्यांचे सर्व कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो। कारण समाजामध्ये आपण बघतो की वाढदिवस धुमधडाक्यामध्ये साजरं करणे ही परंपरा आता आपण अलीकडे बघतोय, परंतु त्याला छेद देऊन समाजाला उपयोगी पडणारं, विशेषतः जे उद्याचं भवितव्य शाळेच्या माध्यमातून घडलं जातं त्या शाळेला मदत देऊन एक वेगळा आदर्श राहुल भाऊंनी समाजापुढे निर्माण केला आहे। त्याबद्दल राहुल भाऊंना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आज कुमारी स्वराचा 10वा वाढदिवस आहे, तिलाही खूप खूप शुभेच्छा देतो की यशवंत हो, कीर्तिवंत हो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। आपल्या तालुक्यातील श्री राहुल अंबादास बच्छाव व साधना राहुल बच्छाव यांची कन्या स्वरा हिचा 10वा वाढदिवस जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव येथे अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। या निमित्त त्यांनी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शाळेत त्यांच्या अनुदानातून आपल्या शाळेला 3 कपाट, 9 ग्रीन अँड व्हाईट बोर्ड, सर्व मुलांना स्पोर्ट युनिफॉर्म देण्यात आलेले आहे। तरी त्यांच्या सर्व कुटुंबाचं, जिल्हा परिषद शाळा, सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मित्रांकडून स्वराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिला उदंड आयुष्य म्हणून तिने आपल्या यशाचं सर्वात उंच शिखर गाठो अशी मी जिल्हा परिषद शाळा खेडगावच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि तिच्या भावी आयुष्यात, उज्ज्वल आयुष्यात आई जगदंबा चरणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे मनोगत संपवितो। धन्यवाद। आई भवानी भक्ताला पावली तोरणा गडी धन संपत। चला एकटा पहिली दे, फक्त पहिली चला।
यांची कन्या स्वरा तिच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर विभागाचे खासदार, त्याचप्रमाणे पुणे पोलीस स्टेशनचे IPI जाधवताई, सुरेशभाऊ ढोकळे, गावातील सर्वच ग्रामस्थ आज या ठिकाणी राहुलभाऊ बच्छाव यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा उपक्रम त्यांनी ह्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये, प्राथमिक शाळेत आज हा उपक्रम स्वराचा जन्मदिवस या ठिकाणी मोठ्या आनंदात, अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा केला. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू 1.5 लाख रुपयाच्या आसपास कपाटं असतील, डिजिटल बोर्ड असेल, कपडे असतील, खाऊ असेल, हे सर्व त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दिलं. निश्चितपणे हा आदर्श हा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावं, कारण आपण पैसे कमवतो परंतु त्या पैशांचा विनियोग देखील कसा आणि समाजोपयोगी कसा व्हावा असा एक आदर्श या ठिकाणी राहुल भाऊंनी घालून दिला. निश्चितपणे राहुल भाऊंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं मनापासून खेडगाववासियांच्या वतीनं, खेडगाव प्राथमिक शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि स्वरा हिला पुढील जीवनामध्ये परमेश्वर उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य देवो, मोठ्या हुद्द्यापर्यंत तिचं शिक्षण हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तिला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वरा राहुल बच्छाव हिचा वाढदिवस जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव येथे संपन्न करण्यात आला. खरं तर ह्या वाढदिवसासाठी आमचे मित्र राजूभाऊ गांगुर्डे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेशभाऊ गांगुर्डे, बाळासाहेब गांगुर्डे, ह्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि सर्व शिक्षक, खेडगाव ग्रामस्थ यांनी जो पुढाकार घेऊन हा वाढदिवस इथं संपन्न केला त्याबद्दल मी माझ्या बच्छाव परिवाराच्या वतीनं त्या ग्रामस्थांचे, या शाळेचे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्ही आणलेल्या भेटवस्तू यांचा तुम्ही मोठ्या मनाने स्वीकार केला त्याबद्दलही आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आज स्वराच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा उपक्रम असा स्वराच्या वडील राहुल बच्छाव यांनी हाती घेतलेला आहे. यापूर्वी देखील त्यांनी कुटुंबियांचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने परंतु समाजोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप करून केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करतो आणि परत एकदा स्वरा बच्छाव हिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. नव्याने एका नवीन गावात, नवीन शाळेत माझा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वजण माझ्या वाढदिवसाच्या सहसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एखाद्या नवीन गावात, एखाद्या नवीन शाळेत इथे उपस्थित खूप जणांना याची जाणीव नसेल. आमचं कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस दरवर्षी आश्रमशाळेत, अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात किंवा एखाद्या शाळेत अशा ठिकाणी साजरा करून आणि आज आपल्यासोबत हा वाढदिवस साजरा होत आहे त्याबद्दल मला खरंच मनापासून आनंद होत आहे. माझ्या वाढदिवसासाठी प्रत्येकाच्या बरेने हा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि यातील लहान थोरांनी आणि वडीलधाऱ्यांनी मला ज्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. असंच प्रेम आणि आशीर्वाद यापुढेही राहील यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू हा आशावाद. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, दिंडोरी.